नमस्कार मित्रांनो. तर बऱ्याच जणांचे घरकुल आलेले आहेत आणि काही जणांचे घरकुलचे हप्ते जे रखडलेले आहेत. तर तुमच्या घरकुलच्या हप्त्याचं तुम्ही ऑनलाईन स्टेटस बघू शकता, ते पण तुमच्या मोबाईलवरून. ते कसं बघायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, मागे 22 मेला एक शासनाचा जी-आर आलेला आहे. त्यामध्ये घरकुल योजनेसाठी खूप मोठा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पण त्याआधी तुमच्या त्या हप्त्याचा एफ-टी-ओ हा जनरेट झालेला असला पाहिजे. तर मित्रांनो, घरकुलचा हप्ता तुमच्या पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, त्याचं तुम्ही ऑनलाईन स्टेटस बघू शकता. घरकुलचा हप्ता येण्यापूर्वी त्याचा एफ-टी-ओ ऑनलाईन हा जनरेट करण्यात येत असतो आणि ज्यावेळेस एफ-टी-ओ तुमचा त्या हप्त्याचा जनरेट होईल, त्यानंतर जसा सरकारचा निधी मंजूर होईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतो. तर आज आपण बघणार आहोत की तुमच्या त्या पहिला, दुसरा किंवा तिसऱ्या हप्त्याचे एफ-टी-ओ जनरेट झालेला आहे का नाही, हा ऑनलाईन कसा चेक करायचा. तर मित्रांनो, त्यासाठी याचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये, क्रोमोमध्ये आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे ग्रामीण आवास. ग्रामीण आवास सर्च केल्यानंतर जी 1 नंबरची वेबसाईट येईल, प्रधानमंत्री आवास योजना, यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. हे वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला बघा हे 3 लाईनच्या रेषाचा ऑप्शन बटन दिसत असेल, यावर इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला स्केच होल्डर हे ऑप्शन दिसेल, याला क्लिक करा. त्यानंतर इथे PMAYG बेनिफिशरी म्हणून जे पहिलं 1 नंबरचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचा घरकुलचा जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ते इथे टाकायचा आहे. हा रजिस्टर नंबर तुम्हाला माहीत नसेल तर तो कसा बघायचा हे आपण व्हिडिओच्या शेवटला बघू. तर जो तुमच्या घराचा रजिस्टर नंबर आहे तो इथे टाकून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला जे काही कॅप्चा आहे ते सोडवायचा आहे. जसं की 9+3 याचं उत्तर जे काही येईल ते इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते सबमिट करून टाकायचं आहे. त्यानंतर इथे सबमिट सक्सेसफुल रिडायरेक्ट म्हणून ऑप्शन आलं आणि त्यानंतर हे तुमचं इथे फॉर्म एक प्रकारचा ओपन होतो. इथे तुम्हाला खाली स्लाईड करायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला यामध्ये इथे एफ-टी-ओ डिटेल्स हे ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिला हप्ता, दुसरा हप्ता, दोन्ही हप्ते आले याची माहिती दाखवित आहे. किती रुपयाचे हप्ते आले, त्यानंतर इथे एफ-टी-ओ जनरेट झालेले नंबर आणि पेमेंट अकाउंटला झालेला आहे का नाही. जर झालं असेल तर ते कोण्या दिवशी झालं आणि कोण्या खात्याला झालं. तर हे जे DBT बेस पेमेंट होत असतं, त्यामुळे आधार लिंकला जे कोणतं तुमचं अकाउंट जोडलेलं असेल त्याच अकाउंटला तुमचे पेमेंट होऊन जाईल. तर इथे 2 हप्त्याचेच एफ-टी-ओ जनरेट झालेले दाखवत आहे. जर तिसऱ्या हप्त्याचा एफ-टी-ओ जनरेट झाला तर इथे 3 नंबरचा ऑप्शन येऊन त्याचा इथे एफ-टी-ओ नंबर येऊन जातो. तर मग ज्यावेळेस तुमचा तिसऱ्या हप्त्याचा एफ-टी-ओ जनरेट होईल त्यानंतरच इथे पेमेंट तुमच्या अकाउंटला त्याची येऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा एफ-टी-ओ जनरेट झाला का नाही इथे चेक करू शकता. तर मित्रांनो, एफ-टी-ओ जनरेटचे स्टेटस बघण्यासाठी जे आपल्याला घरकुलचा रजिस्टर नंबर लागत आहे तो नंबर कसा बघायचा ते आपण आता बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला तेच पुन्हा क्रोम ब्राउझरवर जाऊन त्याच वेबसाईटवर जायचं आहे. पुन्हा याच वेबसाईटवर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर या 3 लाईनच्या बटनला क्लिक करून येथे तुम्हाला आवाज सॉफ्ट या ऑप्शनला इथे आता क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर येथे खाली जे 3 ऑप्शन येतील त्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सर्वात शेवटी तुम्हाला जायचं आहे. या पेजच्या सर्वात शेवटी इथे तुम्हाला जे इथे 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी, हे या ऑप्शनला इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्याची नावे दिसतील. इथून तुम्हाला तुमचं राज्य निवडा. त्यानंतर इथे तुमचा जिल्हा निवडा, जसं की नांदेड. त्यानंतर आता तुम्हाला 3 नंबरला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि नंतर तुम्हाला आता इथे तुमचं गाव निवडायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या गावची पूर्ण इथे यादी दिसेल. इथे बघा डिस्ट्रिक्ट नेम, ब्लॉक नेम. त्यानंतर जर तुम्ही इकडं स्लाईड केलं तर इथं पंचायत नेम म्हणजे तुमच्या गावाचं नाव दिसेल. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि या साईडला इथे ज्यांचे घरकुल आहेत त्यांचे नाव आहे. ते ज्यांचं घरकुल आहे त्यांचं इथे नाव, इथे रजिस्टर नंबर आणि इथे गावाचं नाव. तर तुम्हाला हा रजिस्टर नंबर,
कॉपी करून घ्यायचा आहे किंवा कुठे लिहून ठेवायचा आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे आणि जेथे तुमचं नाव तुम्हाला सापडेल त्याच्यानंतर इथला जवळचा त्याचा रजिस्टर्ड नंबर लिहून घ्यायचा आणि तेच नंबर तुम्ही FTO जनरेशनची माहिती घेण्यासाठी वापरू शकता। तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरकुल हप्त्याचा FTO जनरेट झालेला आहे का नाही हे बघू शकता। तर तुम्हाला पण घरकुल आलेला असेल तर तुम्ही पण ऑनलाईन चेक करा आणि जर FTO जनरेट झालेला नसेल तर तुम्ही त्या संबंधित इंजिनियरशी बोलू शकता। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूच अशा एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।